नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केलाय म्हटल्यावरती इंदापूर तालुक्यामध्ये प्रवीण माने यांना आणखीन बळ मिळालंय. म्हणजे प्रवीण माने यांची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाढलेली आपल्याला दिसते. प्रवीण माने हे विधानसभेचे उमेदवार मानले जातात. गेल्या वेळेस त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि तब्बल 40,000 मताधिक्य मिळवलं होतं. त्यावेळेस प्रदीप गारटकर हे भरणेंच्या मागे होते, परंतु आता ते प्रवीण मानेंच्या मागे गेल्यानं प्रवीण मानेंची ताकद वाढली असं म्हणता येईल. आणि चला आपण बघूया की कोण कोण कार्यकर्ते प्रदीप गारटकर यांच्या सोबत गेले, किती कार्यकर्ते गेले, काय झालंय ते सगळं आपण आराखडा आज या व्हिडिओमध्ये बघू. मात्र हा भरणेंना मोठा झटका बसलेला आहे. याच विषयाची आज चर्चा करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं वाढतं प्रस्थ पाहून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अगदी ओघ लागलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका संपताच महानगरपालिकेमध्ये जे यश मिळालं भारतीय जनता पक्षाला, असं अभूतपूर्व यश मिळालं. आणि हे निवडणूक संपताच जिल्हा परिषदेची सुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. आणि जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेच्या तोंडावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलेला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये काल प्रवेश केला. तर प्रदीप गारटकर कोण आहेत हे सुद्धा आपण बघूया. की प्रदीप गारटकर हे 1992 साली इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर सलग 15 वर्षे त्यांच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती. तर 1995 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि थोडक्यामध्ये त्यांचा पराभव झाला. प्रदीप गारटकर यांचं राजकीय जीवन म्हणजे राजकीय कार्यकर्ते ही पतित पावन संघटनेमधून घडली ते विधानसभेची निवडणूक लढवण्यापर्यंत. सलग 3 टर्म त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. आता यश मिळालं नाही तरी सुद्धा त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचं महाराष्ट्राचं सरचिटणीस, त्यानंतर पुणे जिल्ह्याचं अध्यक्ष आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यानंतर अजित पवारांच्या सोबत जाऊन त्यांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा जिल्हा अध्यक्षपद मिळवलं. तर प्रदीप गारटकर यांच्या कारकिर्दीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 आमदार निवडून आणले होते. तर नगरपालिका निवडणूक जे नगरपालिका पंचायतीच्या ज्या निवडणुका लागल्या, या निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रदीप गारटकर यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. पण नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रदीप गारटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं टाळलं, तिकीट दिलं नाही. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पॅनल केला. भीमा विकास आघाडीच्या नावानं पॅनल तयार केलं आणि त्या पॅनलच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढवल्या इंदापूर नगरपालिकेच्या. त्याच्यामध्ये त्यांचे 5-6 नगरसेवक निवडून आले, परंतु नगराध्यक्ष पदाला हे अपयश त्यांना आलं. जरी अपयश आलेलं असलं तरी त्यांच्या मागे सुद्धा मोठा जनादर आहे. त्यांना नगरपालिकेला जवळपास म्हणजे थोडक्या मताने पराभव झाला. म्हणजे 120 मतं म्हणजे 60-70 मतांनी त्यांचा फक्त पराभव झाला. आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे नेते तिघही एकत्र होते. परंतु आता मात्र त्यांनी काल भारतीय जनता पक्षामध्ये रीतसर पद्धतीनं प्रवेश केला. या प्रवेशावेळी भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. रवींद्र चव्हाण, जयकुमार गोरे आणि सुरेश खाडे अशी ज्येष्ठ मंडळी ही भारतीय जनता पक्षाची पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होती. आता प्रवीण माने यांनी या अगोदरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रदीप गारटकर यांच्या रूपानं आता भारतीय जनता पक्षाला इंदापूर तालुक्यामध्ये बळ मिळालेलं आहे हेच आपल्याला दिसतंय. आता हे जरी बळ मिळालेलं असलं तरी प्रदीप गारटकर यांच्या सोबत किती कार्यकर्ते जातील ही सुद्धा चर्चा होती. आता या चर्चेमध्ये बघा
प्रदीप गारटकर यांचे जे जुने खंदे समर्थक आहेत, पतित पावन संघटनेपासून ज्यांनी काम केलेलं आहे, हे सगळे प्रदीप गारटकर यांच्या सोबत गेलेले आहे. प्रदीप गारटकर यांनी जवळपास 8 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या त्यावेळेस सुद्धा ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांची वेगवेगळी राष्ट्रवादी झाली, त्यावेळेस सुद्धा ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून राहिले. आता त्यांच्या सोबत त्यांचे जे खंदे समर्थक आहेत, विठ्ठल आप्पा ननवरे यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. ते माजी नगराध्यक्ष आहेत. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, आता सध्या निवडून आलेले नगरसेवक गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीम भाई बागवान, हाजी नवाब बागवान आणि विरोधी पक्ष नेते जे आहेत आता अनिल पवार आणि अनिल राऊत यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. विरोधी पक्षाचे म्हणजे इंदापूर नगरपालिकेचे गटनेते, विरोधी पक्ष नेता म्हणून ज्यांची निवड केलेली अनिल पवार यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सध्या प्रवेश केलेला आहे. तर या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये सध्या प्रवेश केलेला आहे. हर्षवर्धन पाटील हे आता भारतीय जनता पक्षामध्ये न जाता त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. परंतु प्रदीप गारटकर यांच्या सोबत ही जी सगळी मंडळी गेलेली आहे, ही सगळी मंडळी त्यांचे जुने कार्यकर्ते आहेत आणि खंदे समर्थक आहेत. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा प्रदीप गारटकर यांना मानणारा बराच वर्ग आहे, फार मोठा असा वर्ग आहे प्रदीप गारटकर यांना मानणारा, आणि तो सुद्धा त्यांच्या सोबतच जाऊ शकतो. यामुळं इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा झटका असं म्हणावं लागेल. आता त्यातच हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे एकत्र झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हर्षवर्धन पाटील आणि हे जरी एकत्र झालेले असले तरी यांना प्रमुख विरोधी पॅनल म्हणून भारतीय जनता पक्षाचाच राहणार आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमध्ये आपण पाहिलं की प्रचाराला सगळे रती महारथी येत असतात. म्हणजे जसं की बाबा देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे हे सगळी मंडळी प्रचाराला येणार आणि वातावरण शेवटी काही ज्या पक्षाची राज्यामध्ये सत्ता असते त्या पक्षाच्या मागे लोकांचा जाण्याचा अधिकचा कल दिसत असतो आपल्याला. परंतु आता या निवडणुकांमध्ये काय होईल हे सांगता येणार नाही. तर प्रदीप गारटकर यांनी मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. प्रदीप गारटकर हे जुने भारतीय जनता पक्षाच्या विचाराचेच कार्यकर्ते आहेत. म्हणजे पतित पावन संघटनेमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो विचाराचा वारसा आहे तो पीपीएस म्हणजेच भारतीय जनता पक्षाचीच एक उपशाखा आहे पतित पावन संघटना. जसं बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद आहे, असंच काहीच RSSच्या ह्या सगळ्या उपशाखा आहेत आणि त्यापैकीच पतित पावन संघटना आहे. आणि या पतित पावन संघटनेच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठं काम केलं होतं. त्यावेळेस सतीश मिसाळ वगैरे ती सगळी बीजेपी मध्ये काम करणारी मंडळी सुद्धा सगळी प्रदीप गारटकर यांच्या सोबतीला असायची पुण्यामध्ये. आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा प्रदीप गारटकरांनी नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम केलं होतं आणि त्याचीच पोचपावती म्हणून ते इंदापूर तालुक्यातल्या लोकांना सांगतील की बाबा मी नगराध्यक्ष असताना चांगलं काम केलं होतं, आता तुम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या, देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली झेडपीला आपण चांगलं काम करू असं देखील सांगण्यात येईल. तर त्यांच्या सोबत जे गेलेले आहेत हे अनेक लोक आहेत आणि आता भाजपमधून सुद्धा तिकीट मागणाऱ्यांची संख्या वाढेल असंच काहीसं दिसतंय. म्हणजे ज्यांना तिकीट या भरणे आणि हर्षवर्धन पाटील गटाकडून मिळणार नसेल अशी लोक सगळी भारतीय जनता पक्ष म्हणजे प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या गटामध्ये जाऊन तिकीट मागतील आणि तिकीट मागून मग तिकीट घेतल्यानंतर पुन्हा प्रचार चालू, हे चालू ते चालू आणि प्रखर विरोध असा इंदापूर तालुक्यामधून ह्या लोकांना होतोय की काय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. परंतु प्रदीप गारटकर यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशानं मात्र भारतीय जनता पक्षाचं बळ पुन्हा इंदापूर तालुक्यामध्ये वाढलेलं आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.